नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या फलदायी बिरुदावल्या या ग्रंथातील एका नवीन बिरुदावली संबंधी जाणून घेणार आहोत. आजची बिरुदावली अक्कलकोट निवासी. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी आहेत म्हणजे काय? अक्कलकोटलाच प्रज्ञापूर किंवा धीपूर अशीही नावे आहेत. अक्कल, प्रज्ञा, धी हे सर्व बुद्धीचेच पर्यायी शब्द आहेत. बुद्धीचे स्थान आपल्या मेंदूत किंवा टाळूत असते. उपासनेलाच बुद्धी चालना व प्रेरणा देते. उपासनेत डोळस सतसत विवेक बुद्धीपणा चीच गरज असते. बुद्धीचा उपयोग स्वतःच्या प्रापंचिक किंवा पारमार्थिक उन्नतीसाठी सुख, समाधान, समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी करायचा असतो. अनेकदा आपण उपासनेबाबत मनन चिंतन न करता अविवेकीपणे, अंधश्रद्धेने, झापडबंदपणे पारायणे, तीर्थयात्रा इत्यादी करण्यात श्रम, वेळ, पैसा खर्ची घालतो. त्यातून काहीच साध्य होत नाही आणि अनेकदा घोर निराशाच पदरी येते. अशी आपली स्थिती होऊ नये हाच अक्कलकोट निवासी या बिरुदावलीचा अर्थबोध आहे. श्री स्वामी समर्थांचे परमेश्वर स्वरूप आपल्या अकलेत, बुद्धीत राहणे अथवा आणणे म्हणजे त्यांना अपेक्षित असलेल्या आचार, विचार, तत्वज्ञानाचे आकलन करून घेणे होय. तसा वर्तन व्यवहार करणे हे अक्कलकोट निवासी या बिरुदावलीतून अपेक्षित आहे. अक्कलकोट निवासी म्हणजे अक्कल अधिक कोट अधिक निवासी. अक्कल म्हणजे बुद्धी, मती, प्रज्ञा, ज्ञान पुस्तकी नव्हे तर अनुभवाचे, दया, क्षमा, शांती, करुणेचे कोट म्हणजे मजबूत संरक्षण, तटबंदी शरीराच्या दृष्टीने विचार करता प्राणायाम, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश. निवासी म्हणजे वास्तव्य करून असलेला. प्रज्ञा व बुद्धी याच्याशी निगडीत अक्कल शब्द आहे. त्याचे संरक्षण म्हणजे कोट म्हणजे सतसत विवेक बुद्धी सुरक्षित राहणे. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेतून हे सर्व साध्य होते. म्हणून अक्कलकोट, त्यात निवास करणारे म्हणून अक्कलकोट निवासी झाले. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद श्रोते हो. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन बिरुदावली संबंधी जाणून घेण्यासाठी.